Hi students, today's lecture pregnancy. Pregnancy or gestation. काल आपण फेट ऑफ थ्री जर्म लेयर, फेट ऑफ जर्मिनल लेयर, एक्टोडर्म, इंडोडर्म, मेसोडर्म याची माहिती घेतलेली आहे. आजच्या तासात आपण प्रेग्नन्सी और जेस्टेशन याचा अभ्यास करणार आहोत. प्रेग्नन्सी और जेस्टेशन. प्रेग्नन्सी म्हणजेच काय बघा, याची सुरुवात फर्टिलायझेशन पासून पुढे एम्ब्रियो ऑफ ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस घडली जाते. फर्टिलायझेशन अंडरगोज एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, क्लीवेज, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रुलेशन आणि प्रेग्नन्सी और जेस्टेशन. प्रेग्नन्सी और जेस्टेशनची आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल बघा. प्रेग्नन्सी और जेस्टेशन, the condition of carrying one or more embryos. The condition of carrying one or more embryos in the uterus called pregnancy or gestation period. डेफिनेशन महत्वाचे आहे. डेफिनेशन लक्षात ठेवा. प्रेग्नन्सी, the condition of carrying one or more embryos in the uterus up to the parturition or delivery called pregnancy. Pregnancy periods, it is the period between, प्रेग्नन्सीचा हा जो कालावधी आहे तो, it is period between fertilization to parturition. फर्टिलायझेशन पासून पार्च्युरेशन पर्यंतचा कालावधी म्हणजे प्रेग्नन्सी. आफ्टर मेन्स्ट्रुअल सायकल, exact at 14th day ovulation takes place and fertilization occur. From fertilization to parturition or delivery, this period called pregnancy or gestation. The period of pregnancy lasts up to 266 days. 266 दिवसाचा हा कालावधी. 266 days from fertilization and 280 days from last menstrual cycle. प्रेग्नन्सीचा कालावधी, प्रेग्नन्सी पिरियड किती असेल बघा, 266 दिवसाचा हा कालावधी. 266 दिवस कुठपासून? फ्रॉम फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन पासून पुढे काउंट केल्यानंतर 266 दिवस अँड 280 डेज फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे 266 प्लस 14, 280 days of menstrual cycles. Gestation periods, more than 9 months. 280 days, 9 months of pregnancy is divisible into 3 trimesters. First trimester, second trimester and थर्ड ट्रायमस्टर. 9 महिन्याच्या कालावधीची जी प्रेग्नन्सी आहे याचे 3 गट केलेले आहेत. 3 months, फर्स्ट ट्रायमस्टर ऑफ 3 months, सेकंड ट्रायमस्टर ऑफ 3 months and third trimesters. 9 months of pregnancy is divisible into 3 trimesters, first, second and third. First trimester from fertilization to 12 weeks. फर्टिलायझेशन पासून 12 आठवड्याचा कालावधी म्हणजे फर्स्ट ट्रायमस्टर.
Second trimester start from 13 week to 27 weeks. 13 ते 26 आठवड्याचा कालावधी म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर. And 27th week to पार्च्युरेशन, डिलिव्हरी पर्यंतचा जो कालावधी असेल तो थर्ड ट्रायमेस्टर. फर्स्ट ट्रायमेस्टर फर्टिलायझेशन पासून 3 महिन्याचा कालावधी म्हणजे फर्टिलायझेशन टू 12 वीक्स. 4 नंबर 5 नंबर 6 महिन्याचा कालावधी म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर. 13 वीक टू 26 वीक्स. 4, 5 आणि 6 महिन्याचा कालावधी सेकंड ट्रायमेस्टर. 7, 8, 9 महिन्याचा जो कालावधी आहे थर्ड ट्रायमेस्टर. 27 week to parturition or deliveries. And in first trimesters, mostly radical changes occur in both mother and embryos. Radical changes first trimester मध्ये काय काय केलं जातं बघा. Radical changes occur in mothers around the embryo. Growth, increase the size of uterus, embryonic development, radical changes occur in first trimesters. In this first trimesters, within 2 to 4 weeks, 2 to 4 weeks, embryo absorb nutrient directly from endometrium. या पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये काय काय घडलं जातं बघा. रॅडिकल चेंजेस ऑकर इन मदर्स अँड इन 2 to 4 weeks of embryo absorb nutrient directly from endometrium, and it is the main period of organogenesis, development of different organs. एम्ब्रियो पासून ऑर्गन तयार होणं, ऑर्गॅनोजेनेसिस हे पहिल्या स्टेप मध्ये घडलं जातं. फर्स्ट ट्रायमेस्टर फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीक. 3 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस. अँड अबाउट 8 वीक ऑफ एम्ब्रियो, 8 आठवड्याचा जो एम्ब्रियो असेल बघा, लक्षात ठेवा 2 ते 4 आठवड्याचा एम्ब्रियो आहे तो काय करतो. ऍब्सॉर्ब न्यूट्रिएंट डायरेक्टली फ्रॉम एंडोमेट्रियम मधून न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतो. हा फर्स्ट ट्रायमेस्टर हा मुख्य ऑर्गॅनोजेनेसिसचा कालावधी आहे. डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट ऑर्गन्स, बॉडी पार्ट तयार होतात. अँड अबाउट 8 वीक ऑफ एम्ब्रियो, 8 आठवड्याचा जो एम्ब्रियो असेल इम्प्लांटेशन नंतर युटेरस मध्ये, they form different organs of adult persons in the form of rudimentary organs are developed. 8 आठवड्याच्या एम्ब्रियोला मानवी शरीराचे सर्वच्या सर्व भाग तयार होतात, but they are rudimentary. Hence 8 weeks of embryo called fetus. 8 आठवड्याचा जो एम्ब्रियो असेल म्हणजे 2 महिन्याचा जो एम्ब्रियो असेल fetus. And fetus, it is about 3 cm long. Development of arms, feet, toes, fingers developed after 8 weeks of fetus. Fetus become 3 cm long. Arms, legs, feet, fingers, toes are developed in first trimesters. And during these periods in first trimester, opening and closing of mouth as well as fist म्हणजे हाताच्या मुठी ज्या आहेत तोंड उघडणे आणि झाकण्याच्या प्रोसेस प्रक्रिया या फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये घडल्या जातात. वर्किंग बिगिन्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, एक्सक्रीटरी सिस्टीम अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. Circulatory system, heart, blood vessels. Excretory system, kidney, ureter, urinary bladder, urethra. Central nervous system,
begin to workings, heartbeats of fetus, heartbeat of fetus start at 6 weeks. 6 weeks of fetus, heartbeats starts, beginning of heartbeats after 6 weeks of fetus, and fetus becomes 7 to 10 cm long. Some maternal changes also occurs. Increase the size of copious, increase the size of uterus, endometrium, abdominal regions, and maternal placenta is formed. Placenta develop. Temporary correction between mother and fetus. Maternal placenta develop in first trimesters, and mother become showing the morning sickness. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये मॉर्निंग सिकनेस, that is nausea, vomiting and mood swings. मॉर्निंग सिकनेस म्हणतात. मॉर्निंग सिकनेस include nausea, vomiting and mood swings. First trimesters from fertilization to 12 weeks, म्हणजे यामध्ये 1, 2 आणि 3ऱ्या महिन्यापर्यंतचा कालावधी फर्स्ट ट्रायमेस्टर. रॅडिकल चेंजेस ऑकरिंग मदर्स. 2 to 4 weeks of embryo absorb nutrient directly from endometrium. It is the period of organ formation, organogenesis. 8 weeks of embryo developed for all body parts similar to adults, that is rudimentary form, called fetus. Fetus become 3 cm long. Arm, legs, feet, toes, fingers are developed. Opening and closing of mouths, fist occur in these periods. Working begins of CNS, excretory system, central nervous system, circulatory system. Heartbeats begins, start 6 weeks of fetus, and fetus becomes 7 to 10 cm long. Some maternal changes due to increase the high level of progesterone. Maternal placenta is formed. Temporary correction between fetus and mothers. Mother shows morning sickness. It includes nausea, vomiting and mood swings. Second trimesters म्हणजे 4th month, 5 month and 6 months. Second trimester from 13 week to 26 weeks, and during these periods rapid growth of fetus and uterus also takes place. Second trimester start from 13th week after fertilization up to 26 weeks, म्हणजे 4, 5 आणि 6 महिन्याचा कालावधी. या कालावधीमध्ये रॅपिड ग्रोथ ऑफ fetus become active at about 30 cm long. Development of brain starts in this period. Second trimester मध्ये brain development begin to develop. Human chorionic gonadotropic hormone declines. In second trimester, HCG म्हणजे human chorionic gonadotropic hormone decrease. Human chorionic gonadotropic hormone secreted from syncytotrophoblast of embryonic development. हे कशापासून तयार होतं सर्व? syncytotrophoblast. ट्रोपोब्लास्टचे जे 2 लेयर आहेत यापैकी syncytotrophoblast पासून HCG सिक्रेट होतं. HCG ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिक हार्मोन. By test of pregnancy test depend upon HCG. Pregnancy test ही HCG वरती अवलंबून आहे. Urine and blood of female showing HCG shows a positive test. Pregnancy test depend upon HCG. HCG declines,
सो रिग्रेस द कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ल्युटियम पण रिग्रेस होतो, डिट्रिओट्स अँड प्लासेंटा ओव्हर द प्रोजेस्टेरॉन, आणि त्यानंतर हे काम प्लासेंटा करते. ह्युमन गोनॅडोट्रॉपिन डिक्लाइन झाल्यानंतर कॉर्पस ल्युटियम आल्सो रिग्रेस, डिट्रिओट्स अँड प्लासेंटा ओव्हर द प्रोजेस्टेरॉन. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी टेक्निक, सोनोग्राफी growth and position of the fetus observe at about 18 to 20 weeks of fetus. 18 ते 20 आठवड्याच्या कालावधीमध्ये सोनोग्राफीचा वापर केला जातो. अल्ट्रासाउंड कशासाठी? सोनोग्राफी ग्रोथ ऑफ, टू ऑब्झर्व ग्रोथ ऑफ फिटस अँड पोझिशन ऑफ फिटस, आणि यावरून डेट ऑफ पार्च्युरेशन किंवा डिलिव्हरी डिटेक्ट केली जाते. डॉक्टर जेव्हा सोनोग्राफी करतात, अल्ट्रासाउंड टेक्निकचा वापर करतात 18 ते 20 आठवडे या कालावधीमध्ये, आणि यावरून फिटसची ग्रोथ कशी आहे, पोझिशन काय आहे हे समजले जाते, आणि यावरून डिलिव्हरी किंवा पार्च्युरेशनची डेट निश्चित केली जाते. इन सेकंड ट्रायमेस्टर मूवमेंट ऑफ फिटस इज फेल्ड. मूवमेंट ऑफ फिटस ऑकर्स फेल्ट बाय मदर्स. फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये सुद्धा मोमेंट ऑफ फिटस आहे, बट डज नॉट फेल्ट बाय मदर्स, आणि फिटसची हालचाल मोमेंट ही आईला जाणवते. हेड विथ हेअर्स इन दिस पिरियड, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये हेड विथ हेअर्स, आयब्रोज, आयलॅशेस अँड पिना आर डेव्हलप. इयर पिना डेव्हलप, आयलॅशेस, आयब्रोज, head hairs develop in second trimesters, and fetus become half size. Fetus become half size in second trimester. Third trimesters from 27 week to parturition or deliveries. It includes 7, 8 and 9 months. थर्ड ट्रायमेस्टर 27 आठवड्यापासून पार्च्युरेशन किंवा डिलिव्हरी पर्यंतचा कालावधी म्हणजे थर्ड ट्रायमेस्टर. इन दिस periods, third trimesters, fetus become 3 to 4 kg in weight. Fetus become 3 to 4 kg in weight. Increase the weight. And 50 cm long. Fetus become 50 cm long. Increase the length. 50 cm length. Eyes are open. Weight gains. वजन वाढलं जातं, डोळे उघडले जातात. Abdominal organs of mothers become compressed or displaced. Compress abdominal organs because growth of uterus, growth of fetus, abdominal organs get compressed and displaced. Frequent urination occur in mothers. Digestive blockage and strain occur in back. पाठीवरती ताण पडला जातो, मसलला स्ट्रेन येतो. Digestive blockage and strain occur in back. And at the end of third trimester, fetus become fully developed for delivery or parturitions. Third trimester मध्ये, third trimester 7, 8 and 9 months. From 27 week to parturition or deliveries. In this trimester, fetus grows. Its weight is about 3 to 4 kg. 3 ते 4 किलो इतकं वजन आहे, 50 सेंटीमीटर लांबी आहे. Eyes open. Increase weight. Increase the size of abdominal region of mothers, uterus, endometrium, female reproductive tract. And due to increase the weight of fetus, abdominal organs get compressed and displaced. Frequent urination occurs, decrease the volume of urines. Digestive system blockage of digestive tract, alimentary canal and strain in back sides.
At the end of third trimester, fetus become fully developed. इथपर्यंत प्रेग्नन्सीच्या या 3 फेजेस आहेत. फर्स्ट ट्रायमस्टर, सेकंड ट्रायमस्टर अँड थर्ड ट्रायमस्टर. Gestation, the condition of carrying one or more embryos in uterus, called pregnancy or gestation. 266 days or 280 days. From fertilization पासून असेल तर 266 दिवस, 266 days, and from last menstrual cycle 280 days. Pregnancy or gestation periods more than 9 months, divisible into 3 trimesters, first, second and third. First trimesters from fertilization to 12 weeks, second trimester from 13 weeks to 26 weeks, and third trimesters 27 weeks to parturition or delivery. इथपर्यंतचे सगळे पॉइंट बघा, एकदा अभ्यास करा, अडचण असतील तर विचार. ठीक.